नमस्कार, मी अमोल पाटील. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक नवीन ऑनलाईन बॅचची अनाउन्समेंट करणार आहे. त्या बॅचच्या बाबतीत आपण डिटेल इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर हा व्हिडिओ सगळ्यात अगोदर शेवटपर्यंत बघायचा आहे आणि बँकिंगचं प्रिपरेशन करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यापर्यंत, तुमच्या रिलेटेड जे ओळखीचे विद्यार्थी आहेत जे बँकिंगची तयारी करतायत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे. तर बघूया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एका नवीन ऑनलाईन बॅच, जी की कंप्लीट ऑनलाईन बॅच असेल, प्राईम 7.0, जी की चालू होते 19 ऑगस्ट पासून. ऑनलाईन बॅच आहे. पहिले 4 दिवस त्याचे डेमो लेक्चर असतील 29 तारखेपासून यूट्यूबवर. संकल्प एज्युकेशनचं जे ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलवर तुम्हाला पहिले 4 दिवस डेमो लेक्चर्स फ्रीमध्ये अवेलेबल असतील लाईव्ह फॉर्मॅटमध्ये. त्यानंतर ते ॲक्च्युअल बॅच ॲपमध्ये शिफ्ट होऊन जाईल. पुढे येत असताना बॅच बाबतीत इन्फॉर्मेशन आपल्याला बघायची आहे. बॅच असेल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये. 29 तारीख मी ऑलरेडी सांगितलं, 29 ऑगस्टला ही बॅच चालू होते. बॅचची फीस आपल्याला काय सांगितलेली आहे इथे, तर 2 प्रकारची आहे, ज्यामध्ये आपल्याला AFO ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हणजे स्पेशलिस्ट ऑफिसरचे जे प्रिपरेशन करणारे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी 11,000 प्लस GST, आणि विदाउट AFO रेग्युलर जनरल बँकिंग जे स्टुडंट करतायत त्यांच्यासाठी 8,000 प्लस GST या पद्धतीची ही बॅच असेल. त्यामध्ये असलेल्या फॅकल्टीजचे इथे नावं दिलेले आहेत. त्यांच्या बाबतीत मी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यानंतर इथं कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिलेला आहे. बॅचच्या बाबतीत अजून काही इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्टली कॉल करून पण इन्फॉर्मेशन घेऊ शकता. सोबत इथं अवेलेबल फॅसिलिटीजच्या बाबतीत पण एक कॉलम बनवलेला आहे. या बाबतीत पण मी पुढे व्हिडिओच्या शेवटी आपल्याला डिटेलमध्ये बोलणार आहे. पुढे ह्या बॅचला परचेस करत असताना आत्ताच 15 ऑगस्ट झालेला आहे. तर 15 ऑगस्टच्या निमित्त आपण आपल्या संकल्प 247च्या ॲपवर जेवढ्या काही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचेस आहेत त्या सगळ्या बॅचेसवर फ्लॅट 35% डिस्काउंट दिलेला होता. तर तो डिस्काउंट आपला प्राईम 7.0 या ऑनलाईन बॅचसाठी पण लागू असेल. तर विथ डिस्काउंट या बॅचला आपल्याला बाय करायचा असेल तर आपल्या संकल्प 247च्या ॲपमध्ये गेल्यानंतर जेव्हा आपण बाय नाऊ हे ऑप्शन सिलेक्ट करतो परचेस करत असताना, तिथे आपल्याला फक्त IND35 हा कुपन कोड अप्लाय करायचा आहे. जी काही बॅचची रेट असेल त्यामध्ये 35% तुम्हाला फ्लॅट डिस्काउंट भेटून जाईल. त्यानंतर बाकी संकल्प एज्युकेशनच्या बाबतीत एक इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी, ज्यामध्ये आपल्याला आपण म्हणू शकतो की बँकिंग इन्स्टिट्यूटचं आपल्याला महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं इन्स्टिट्यूट संकल्प एज्युकेशन, ज्याच्या सिलेक्शनचा आकडा 2013 पासून आत्तापर्यंत अराउंड 11,000 प्लस फायनल सिलेक्शन विविध बँकांमध्ये झालेले आहेत. ज्यामध्ये 2,500 प्लस ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर, अराउंड 6,000+ यामध्ये क्लरिकल पोस्ट ज्या सगळ्याच्या सगळ्या नॅशनलाइज बँकांच्या आहेत, आणि प्रोबेशनरी ऑफिसर एक 2,500 म्हणजेच 2,500+ आपल्याला प्रोबेशनरी ऑफिसर. हा आकडा 11,000 प्लस पेक्षाही जास्त आहे. ज्यामध्ये आपण प्राऊडली म्हणू शकतो की जेवढा आपला सिलेक्शनचा आकडा आहे तेवढा आकडा एखाद्या इन्स्टिट्यूटच्या नंबर ऑफ स्टुडंटचा पण असणार नाही. तर तेवढे आपले सिलेक्शन 2013 पासून आजपर्यंत झालेले आहेत. त्यानंतर रिसेंटली काही निकाल लागलेले आहेत 2024चे. त्या निकालामध्ये संकल्प एज्युकेशनचे सिलेक्ट झालेले जे स्टुडंट आहेत त्यांची इथं लिस्ट दिलेली आहे. SBI मध्ये CBO म्हणून ऑफिसर पदाची जी एक्झाम होते त्यामध्ये सिलेक्शन झालेले हे काही विद्यार्थी आहेत. पुढे येत असताना CBOचाच हा रिझल्ट आहे. त्यानंतर MSC बँकेचा 2024 मध्ये आत्ताच रिसेंटली जो रिझल्ट लागलाय त्या बाबतीत हे फायनल रिझल्ट ज्यांचं फायनल सिलेक्शन झालेले विद्यार्थी आहेत. पुढे येत असताना 2023-24 मध्ये ज्या IBPS क्लर्क आणि POच्या एक्झाम झालेल्या होत्या तो रिझल्ट 2024 1 एप्रिल 2024 ला लागलेला होता. त्यामध्ये फायनल सिलेक्शन झालेले IBPS प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून निवड झालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांची इथं लिस्ट तुमच्या पुढे आहे. पुढे येत असताना IBPS PO नंतर RRB असिस्टंट आणि RRB PO म्हणजे स्केल 1 ऑफिसर या दोन्ही पण एक्झाम ज्या 2024च्या पासआउट झालेले विद्यार्थी आहेत या सगळ्यांचे फायनल सिलेक्शन झालेले आहेत. ह्या विद्यार्थ्यांची ती लिस्ट आपल्या पुढे आहे. पुढे येत असताना RRB मध्येच ग्रामीण बँकेमध्ये स्केल 2 ऑफिसर स्पेशलिस्ट ऑफिसरच्या जागा त्यामध्ये फायनल सिलेक्शन झालेले विद्यार्थी. सोबत NIACL मध्ये आपला रेकॉर्ड ब्रेक जो रिझल्ट लागलेला आहे ज्यामध्ये फायनल सिलेक्शन म्हणून झालेल्या ह्या विद्यार्थ्यांची ही यादी आहे. त्यानंतर हा आपला एक फेलिसिटेशनचा प्रोग्रामचा एक
फोटो आहे ज्यामध्ये फायनल सिलेक्शन झालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचा आपण फेलिसिटेशनचा प्रोग्राम ठेवलेला होता एप्रिल महिन्यामध्ये, तर ते त्याचा एक मोमेंट यामध्ये आपल्याला दाखवलेला आहे. पुढे येत असताना फायनल सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत इन्फॉर्मेशन झालेली आहे. पुढे बॅचच्या बाबतीत इन्फॉर्मेशन, बॅचची व्हॅलिडिटी काय असेल आणि या ऑनलाईन बॅचच्या बाबतीत डिटेल अजून इन्फॉर्मेशन काय असतील. तर सगळ्यात महत्त्वाचं, ही बॅच कशासाठी, तर येणाऱ्या सगळ्या IBPSच्या किंवा SBI RBIच्या जेवढ्याही बँकिंग एक्झाम आहेत आणि सोबत तुम्ही त्याला SSC रेल्वेच्या पण प्रिपरेशनच्या दृष्टीने बघू शकता. तर येणाऱ्या सगळ्या IBPS बँक्सच्या एक्झामसाठी तुम्ही या बॅचचा उपयोग करू शकता. या सगळ्याच बँकांच्या प्रिपरेशनसाठी ही बॅच तुम्हाला उपयुक्त असेल. बॅचची स्टार्टिंग डेट मी ऑलरेडी सांगितलेली आहे, 29 ऑगस्ट पासून ही बॅच आपली लाईव्ह फॉर्मॅटमध्ये चालू होते. फर्स्ट 4 दिवस त्याचे डेमो लेक्चर यूट्यूबला अवेलेबल असतील. बॅचचा ड्युरेशन 4 मंथ, जे आपल्याला अराउंड 4 ते 5 महिने आपण म्हणतो लाईव्ह फॉर्मॅटमध्ये पूर्ण सिलेबस संपेल, लाईव्ह फॉर्मॅटमध्ये सगळेच्या सगळे. बट इथं व्हॅलिडिटी जी असेल ती 12 मंथची असेल. म्हणजेच लाईव्ह बॅच संपल्यानंतर आपल्याला लेक्चर रिव्हिजन करायचं असेल तर त्यासाठी पूर्ण वर्षभरासाठी ही बॅच तिथं रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये जे काही आपण व्हिडिओ लाईव्ह फॉर्मॅटमध्ये शिकवलेले असतील ते सगळेच्या सगळे व्हिडिओ तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये जशाला तसे सेव्ह असतील. ते तुम्ही एका वर्षासाठी त्यांना रिपीट कितीही वेळा बघू शकता. मीडियम ऑफ टीचिंग काय असेल, मराठी प्लस इंग्लिश. जनरली क्वेश्चनचा कॉन्टेंट जो असेल तो इंग्लिश लँग्वेजमध्ये, म्हणजे प्रश्न इंग्लिश लँग्वेजमध्ये आणि त्याचं एक्सप्लेनेशन मराठी प्लस इंग्लिश या दोन्ही पण लँग्वेजमध्ये होईल. बॅचचा फॉर्मॅट लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दोन्ही पण आहे, मी जसं ऑलरेडी सांगितलंय. आणि त्यामध्ये अनलिमिटेड व्ह्यूज असतील. एकदा आपण बॅच परचेस केलेली आहे तर एका वर्षामध्ये तुम्ही त्यांना एक व्हिडिओ कितीही वेळा रिपीट रिव्हिजनसाठी बघू शकता. बॅचच्या फीसच्या बाबतीत पण ऑलरेडी सांगितलंय, 8,000 रुपये प्लस GST हे रेग्युलर स्टुडंटसाठी आणि AFOच्या स्टुडंटसाठी ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरसाठी 11,000 प्लस GST, ज्यामध्ये 35% डिस्काउंट आपल्याला ऑलरेडी कुपन कोड IND35 सांगितलेला आहे. त्या कोडनुसार आपल्याला 35% डिस्काउंट पण त्यामध्ये अवेलेबल होईल. सेम इन्फॉर्मेशन आहे, फक्त आपल्याला ही बॅच विथ AFO ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरसाठी ऑनलाईन फॉर्मॅटमधली जी आहे त्याच्यामध्ये फक्त फी स्ट्रक्चरमध्ये आपल्याला 8,000 ऐवजी 11,000 असा फरक दिसेल. बाकी सगळ्या इन्फॉर्मेशन त्याच आहेत. पुढे येत असताना सब्जेक्ट वाईज आपल्याला नेमकं कोणते कोणते सब्जेक्ट शिकवणार आणि सोबत शिकवणाऱ्या फॅकल्टीज कोणत्या असतील त्यांच्या बाबतीत इन्फॉर्मेशन. फर्स्ट, या बॅचमधून आमच्या पूर्ण बॅचमध्ये कोणते कोणते सब्जेक्ट कव्हर होतील, तर त्यामध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, गणित, लॉजिकल रिझनिंग, बुद्धिमत्ता, त्यानंतर इंग्लिश लँग्वेज आणि जनरल अवेअरनेसचा पण पूर्ण पार्ट यामध्ये कव्हर होईल. सोबत ॲग्रिकल्चरचाही पार्ट यामध्ये प्रशांत डोले सर घेतील. आणि डिस्क्रिप्टिव्ह प्लस इंटरव्ह्यू, ज्यासाठी आपली एक डेडिकेटेड टीम आहे जी ऑल ओव्हर इंडिया ज्यांनी रिझल्ट कसे आणले जातात हे सिद्ध करून दाखवलेलं आहे, वारंवार सिद्ध करून दाखवलेलं आहे. तर ती एक एक्सपर्ट टीम आपल्याला इंटरव्ह्यूसाठी अवेलेबल असणार आहे. बाकी बॅचमध्ये फॅकल्टीज कोणत्या कोणत्या असतील, तर गणित क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी आकाश जाधव सर, त्यानंतर अमित पाटील सर आणि शरद जाधव सर. क्वांटसाठी 3 फॅकल्टीज. बघा, क्वांट हा विषय एवढा वास्ट आहे ज्यामध्ये टॉपिक्स, नंबर ऑफ टॉपिक्स, त्यामध्ये कन्सेप्ट आणि शिकवले जाणारे क्वेश्चन हे इतके सारे आहेत की एका कोणत्याही फॅकल्टीकडून शिकवणं हे पॉसिबल होत नाहीये. जर कोणी एखादी फॅकल्टी पूर्ण सिलेबस क्वांट सारखा जर शिकवत असेल तर त्या विषयाला न्याय देण्यात येत आहे असं म्हणता नाही येणार. त्यामुळे प्रत्येक फॅकल्टी त्यांचे एक वेगळे टॉपिक्स डिसाइडेड असतात. त्या टॉपिकनुसार ते त्यांचे बॅच कव्हर करतात क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडची. लॉजिकल रिझनिंगसाठी अमोल पाटील म्हणजे मी स्वतः ही बॅच कंप्लीट करेल. त्यानंतर इंग्लिश लँग्वेजसाठी आपल्याला क्षितिज भालेराव सर आहेत. जनरल अवेअरनेससाठी आपल्याला निखिल डांगे सर आणि आतिश शिंदे सर दोन्हीही फॅकल्टीज आपल्याला जनरल अवेअरनेससाठी अवेलेबल असतील. ॲग्रिकल्चरसाठी ऑलरेडी सांगितल्याप्रमाणे प्रशांत डोले सर आणि त्यांच्यासोबत सतीश जगताप सर हे दोघंही आपल्याला ॲग्रिकल्चरचा पार्ट पूर्ण कव्हर करतील. आणि इंटरव्ह्यूसाठी सांगितल्याप्रमाणे एक डेडिकेटेड टीम आपली जी अदर दॅन टीचिंगसाठी वेगळ्या फॅकल्टी आणि इंटरव्ह्यूसाठी निखिल डांगे सर, जयंत मोकाशी सर आणि सुहास सर हे तिन्ही फॅकल्टी सोबत कधी असिस्टंटसाठी आम्ही सगळेच, आकाश सर असतील, अभिषेक गायके सर असतील, हे सगळेजण त्यामध्ये अवेलेबल असतील. पुढे येत असताना फॅकल्टीचं इंट्रोडक्शन.
ज्यामध्ये प्रत्येक फॅकल्टीच्या बाबतीत इथं डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ज्यामध्ये आकाश जाधव सर ज्यांच्या बाबतीत फायनल सिलेक्शन काय काय झालेले आहेत हे महाराष्ट्राला इव्हन देशाला सांगायची गरज नाही आहे. ज्यामध्ये स्टाफ सिलेक्शनच्या बाबतीतचं सिलेक्शन असेल, ज्यामध्ये त्यांचा ऑल इंडिया रँक 50 होता. इन्शुरन्स एक्झाममध्ये ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून झालेले फायनल सिलेक्शन. इथं कुठेही क्लरिकलचं सिलेक्शन यामध्ये नाही दाखवलेलं, सगळे ऑफिसरचे आहेत. कॅम्पस रिक्रुटमेंट, देन बँकिंगमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बरोदा, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, ICICI बँक, या सगळ्या बँकांमध्ये ॲज अ प्रोबेशनरी ऑफिसर सरांचं फायनल सिलेक्शन. आणि MBA एंट्रन्ससाठी ते कंटिन्यू कॅटची एक्झाम विथ 99% ते क्रॅक करत आलेले आहेत. पुढे येत असताना अमित पाटील सर, ज्यांचा 8 पेक्षा जास्त इयर्सचा टीचिंग एक्सपिरियन्स, जो की क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड या सब्जेक्टमधला आहे. त्यांच्या बाबतीत काही गोष्टी इथं आपल्याला 99% पर्सेंटाईल MBA CET असेल, कॅटची कॉन्ट सिलेक्शनची एक्झाम असेल, किंवा पुढे IBPSच्या ज्या एक्झाम ॲक्च्युअल एक्झाम होतात त्या एक्झाममध्ये 35 आउट ऑफ 35 मार्क्स एखाद्या प्रिलिम्स एक्झाममध्ये कॉन्टसाठी सरांनी भरपूर वेळा घेतलेला आहे. तर तो त्यांचा एक अचिव्हमेंटचा पार्ट त्यामध्ये आपण दाखवलेला आहे. पुढे अभिषेक गायके सर, ज्यांचा इंग्लिश लँग्वेजसाठी म्हणा किंवा आपल्याला इंटरव्ह्यू प्रिपरेशनसाठी फायदा होणार आहे. तर त्यांचे पण सिलेक्शन इथं दिलेले आहेत. सिलेक्टेड इन बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ हैदराबाद जी अगोदर होती, बँक ऑफ बरोदा, पंजाब नॅशनल बँक, LIC किंवा इन्शुरन्स एक्झाम. सोबत RBI मध्ये त्यांचं फायनल सिलेक्शन जे झालेलं होतं त्यांचा ऑल इंडिया रँक 6 आणि जे SSC CGL मध्ये त्यांचा ऑल इंडिया रँक 49 या पद्धतीनं आहे. अभिषेक सर आपल्यासाठी इंग्लिश प्लस इंटरव्ह्यूसाठी अवेलेबल असतील. प्रशांत डोले सर, जे आपल्याला ॲग्रिकल्चर AFOची तयारी असेल किंवा त्या रिलेटेड नाबार्ड सारखे एक्झामिनेशन होतात, ज्या मोस्टली ॲग्रिकल्चरच्या सिलेबसवर डिपेंड आहेत, त्यासाठी प्रशांत डोले सर, ज्यांचं क्वालिफिकेशन BSc ॲग्री झालेलं आहे राहुरी विद्यापीठातून, आणि त्यांचं MSc ॲग्री पण झालेलं आहे. तर त्यांचा एक्सपिरियन्स अराउंड 3+ इयर्स आहे ॲक्च्युअल टीचिंगचा. बट फायनल सिलेक्शन जर बघितले सरांचे 2019, 20 आणि 21 3 सलग इयर्स त्यांचं पंजाब अँड सिंध, युनियन बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ॲज अ ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर AFO म्हणून फायनल सिलेक्शन. 3 वेळा फायनल सिलेक्शन असलेली मला वाटत नाही की महाराष्ट्रामध्ये दुसरी कुठली फॅकल्टी ॲज अ AFO म्हणून पास झालेली असेल. तर सर आपल्याला इंटरव्ह्यूच्या बाबतीत पण आणि AFOच्या पूर्ण डिटेल प्रिपरेशनसाठी अवेलेबल असतील. पुढे येत असताना सतीश जगताप सर, जे पुन्हा आपल्याला ॲग्रिकल्चरच्या प्रिपरेशनसाठी, AFOच्या तयारीसाठी म्हणा, नाबार्डच्या तयारीसाठी म्हणा, ह्या सगळ्या पार्टसाठी अवेलेबल असतील. सरांचं क्वालिफिकेशन BSc ॲग्रिकल्चर झालेलं आहे अकोला युनिव्हर्सिटीमधून. देन त्यांचे अचिव्हमेंट्स इथं आपल्याला इंटरव्ह्यूसाठी अपिअर झालेल्या सगळ्या एक्झाम्सचे नावं इथं पुढे मेन्शन केलेले आहेत. पुढे येत असताना माझं नाव आहे अमोल पाटील. इथं दिलेलं आहे की एज्युकेशन प्लस फायनल सिलेक्शन आणि इंटरव्ह्यूसाठी कुठल्या कुठल्या क्वालिफाय झाले या बाबतीत पण डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मी लॉजिकल रिझनिंगचा पूर्ण पार्ट, ज्यामध्ये बेसिक टॉपिक्स सहित क्रिटिकल रिझनिंग जो मेन्सला विचारला जातो त्या पार्टशी सगळ्याचा सगळा पोर्शन लॉजिकल रिझनिंगचा मी स्वतः कव्हर करेल. पुढे येत असताना क्षितिज भालेराव सर, जे आपल्याला इंग्लिश लँग्वेजसाठी अवेलेबल आहेत, जे की लाईव्ह फॉर्मॅटमध्ये सगळेचा सगळा सिलेबस कंप्लीट करतील. ज्यांच्या बाबतीत विशेष सांगायचं म्हणजे कोणत्याही एक्झाम त्यांनी स्वतः दिलेल्या IBPS क्लर्क असतील, RBI असिस्टंट असतील, सेबी ग्रेड A असेल किंवा SSC CGL आहे, या सगळ्या एक्झाममध्ये त्यांनी आउट ऑफ इंग्लिश सारख्या विषयामध्ये आउट ऑफ प्रत्येक एक्झाममध्ये आउट ऑफ मार्क घेणारी एकमेव फॅकल्टी महाराष्ट्रामध्ये आपल्याला असेल. इवन देशामध्ये पण कुठली अशी फॅकल्टी नाही आहे की त्यांना प्रत्येक एक्झाममध्ये आउट ऑफ मार्क पडतात. तर क्षितिज सर तुमचा इंग्लिशचा पूर्ण पार्ट कव्हर करतील लाईव्ह बॅचमध्ये. पुढे येत असताना आतिश शिंदे सर, जे की आपल्याला जनरल अवेअरनेस प्लस बँकिंग अवेअरनेसच्या प्रिपरेशनसाठी अवेलेबल असतील. ज्यांचा एक्सपिरियन्स अराउंड फक्त जनरल अवेअरनेस या विषयामध्ये स्पेशल जर बघितलं तर त्यांचा 3+ इयरचा एक्सपिरियन्स हा बँकिंग SSC किंवा MBA सारख्या एक्झामच्या जनरल अवेअरनेसच्या टीचिंगचा आहे, सोबत बँकिंग अवेअरनेस पण. सरांनी दिलेले इंटरव्ह्यू किंवा बाकी गोष्टींसाठी ते अपिअर कुठं कुठं झालेत ह्या बँकांचे किंवा इन्स्टिट्यूटचे नावं इथं दिलेले आहेत. तर आतिश सर आपल्याला जनरल अवेअरनेसच्या प्रिपरेशनसाठी अवेलेबल असतील. सोबत सुहास सर,
ऑलरेडी जसं मी फॅकल्टीच्या इंट्रोडक्शनच्या पार्टमध्ये सांगितलं होतं की एक तर इंटरव्ह्यूची डेडिकेटेड टीम असेल किंवा कम्प्युटर लँग्वेजचा पार्ट असेल, तर सुहास सर आपल्याला दोन्ही गोष्टीसाठी अवेलेबल असतील. त्यांचं अचिव्हमेंट प्लस क्वालिफाईड एक्झाम्सचे नावं, सर स्वतः RRB ऑफिसर आहेत आणि ते आपला इंटरव्ह्यूचा पार्ट प्लस आपला कम्प्युटर लँग्वेज जो RRB आणि RBI असिस्टंट या एक्झामसाठी कामी येतो, तो सगळ्याचा सगळा पार्ट सर कव्हर करतील. पुढे येत असताना बॅचच्या बाबतीत काही इन्फॉर्मेशन्स. बॅचमध्ये आपल्याला काय काय गोष्टी भेटणार आहेत, कोणत्या सुविधा फॅसिलिटीज असणार आहेत, त्या इन्फॉर्मेशन इथं आपल्याला डिटेलमध्ये बघायला भेटतील. बॅच पहिले तर कम्प्लीट ऑनलाईन बॅच असेल, कुठल्याही फॉर्मॅटमध्ये ऑफलाईन किंवा ऑनलाईन अशी कंबाईन बॅच नसून ही डेडिकेटेडली ऑनलाईन बॅच आपल्याला अवेलेबल आहे. स्टडी मटेरियलमध्ये यामध्ये काय काय असणार आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं PDF शीट्स मीन्स क्लास नोट्स ज्या आपण ॲक्च्युअल टीचिंगसाठी यूज करतो, त्या सगळ्याच्या सगळ्या क्लास नोट्सच्या PDF आपल्याला एक टेलिग्रामचा जो डेडिकेटेड ग्रुप असेल, जे पेड स्टुडंट असतील त्यांच्यासाठी, त्यामध्ये तुम्हाला हे PDF मटेरियल पोस्ट केलं जाईल. त्यानंतर ॲपमध्येच तुम्हाला क्विजेस आणि टेस्ट ह्या फ्रीमध्ये देता येतील. तर ते संकल्प 247चा ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्यामधल्या सुविधा तिथं भेटून जातील. त्यामध्ये क्विजेस प्लस टेस्ट हे अवेलेबल असतील. ॲक्च्युअल टीचिंगचा जर पार्ट बघितला, ज्यामध्ये तुमचे डेली 4 लेक्चर, ज्यामध्ये क्वांटचे 2, लॉजिकल रिझनिंगचं 1 आणि इंग्लिश लँग्वेजचं 1, अराउंड 1.25 तासाचं एक लेक्चर डेली, 1 तास 15 मिनिट, असे टोटल 4 लेक्चर. अराउंड 4 महिने जर कन्सिडर केलं आपण पूर्ण 4 लेक्चर डेली, तर अराउंड 600 तासाचं आपलं ॲक्च्युअल टीचिंग लाईव्ह फॉर्मॅटमध्ये त्यामध्ये होईल. त्यानंतर प्रायव्हेट टेलिग्राम ग्रुप असेल, ज्यामध्ये तुम्हाला डाऊट क्लिअरिंगसाठी क्वेश्चन पोस्ट करायचे असतील किंवा कंटेंट शेअरिंग आम्हाला जो करायचा आहे त्यासाठी तुमचा एक क्लोज ग्रुप असेल, जो की फक्त बॅच परचेस करणाऱ्या स्टुडंटसाठीच अवेलेबल असेल. काउन्सिलिंगचा पार्ट जो असेल तो प्रत्येक फॅकल्टीची तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर तिथं शेअर केलेले असतील, त्यांना तुम्ही पर्सनली कॉल करून काउन्सिलिंग असेल, डाऊट क्लिअरिंग असेल, यासाठी कॉल करू शकता. सोबत काही स्टुडंट जर छत्रपती संभाजीनगर इथं असतील तर ते स्वतः इथं ऑफिसमध्ये येऊनही त्यांच्यासाठी काउन्सिलिंग प्लस डाऊट क्लिअरिंग घेऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर जर एखाद्या स्टुडंटला ऑनलाईन बॅचमधून ऑफलाईन बॅच जर शिफ्ट करायची असेल छत्रपती संभाजीनगर येथे, तर आपल्याला ऑनलाईन बॅचच्या जेवढी काय आपण फीस भरलेली आहे त्या भरलेल्या फीसच्या 50% अमाऊंट त्याच्यातून मायनस होऊन उरलेली ऑफलाईनची फीस भरून तुम्हाला ऑफलाईन ॲडमिशनमध्ये प्रवेश घेता येईल. पुढे मेन्स बॅचसाठी आपल्याला डेडिकेटेडली मेन्स चॅलेंजर सिरीजचे व्हिडिओ हे रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आणि लाईव्ह फॉर्मॅटमध्ये दोन्ही फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असतील. लाईव्ह झाल्यानंतर आपला जो 4 ते 5 महिन्याचा पार्ट आहे, त्याच्या पुढच्या काही मेन्स चॅलेंजर सिरीज असतील, तर त्या प्रत्येक विषयाच्या तुम्हाला ॲपमध्येच अवेलेबल होऊन जातील. सोबत फायनान्शियल अवेअरनेसची जी एक बॅच आहे ब्रह्मास्त्र म्हणून, त्याचे 3 व्हर्जन आहेत, ब्रह्मास्त्र 1, 2, 3. हे तिन्हीच्या तिन्ही ब्रह्मास्त्रचे बँकिंग आणि फायनान्शियल अवेअरनेसचे पार्ट जे की निखिल सरांनी घेतलेले आहेत, ते पण आपल्याला या ऑनलाईन बॅच सोबत फ्रीमध्ये अवेलेबल असतील. ते सगळे व्हिडिओ तुम्ही बघू शकणार. सोबत सगळेच्या सगळे टॉपिक, इवन क्वांट सारखा सब्जेक्ट एकदम बेसिक ॲडिशन सबट्रॅक्शन पासून आपल्याला त्यामध्ये घेतल्या जाईल. तर पूर्ण सब्जेक्ट बेसिक पासून तुम्हाला शिकवल्या जातील. तर हे झालं बॅचच्या बाबतीत एक डिटेल इन्फॉर्मेशन. पुढे येत असताना बॅच कशी परचेस करायची, तर आपल्याला सर्वप्रथम प्ले स्टोअरमधून संकल्प 247 नावाचं ॲप डाउनलोड करायचं आहे. त्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल तो रजिस्टर करायचा आहे. OTP आल्यानंतर तो पुट करून एकदा मोबाईल रजिस्टर झाला, मेल ॲड्रेस तुमचा रजिस्टर झाला, तर त्यानंतर तुम्ही बॅच सिलेक्ट करण्यासाठी बँकिंग अँड SSC कोर्सेसमध्ये पुढे तुम्हाला बॅचेसचे नावं शो करतील. त्यापैकी तुम्ही बँकिंग प्राईम 7.0 विथ AFO असेल, तुमचं ॲग्रिकल्चर झाला असेल तर विथ AFO, और जनरल बँकिंग असेल तर विदाऊट AFO वाली बॅच तुम्ही परचेस करू शकता. आणि बाय नाव करत असताना जेव्हा पेमेंटचं ऑप्शन येईल तेव्हा हे विसरायचं नाही आहे की आपल्याला 15 ऑगस्ट ते 17 ऑगस्टपर्यंत प्रत्येक बॅचवर 35% फ्लॅट डिस्काउंट अवेलेबल आहे. तर तिथं आपल्याला कुपन कोड IND35 हा अप्लाय करायचा आहे, किंवा एखाद्या वस्तू तुम्ही परचेस करत असताना तिथेच तुम्हाला डायरेक्टली तो कोड शो होईल, तो फक्त पुट करायचा आहे. त्याला टच केल्यानंतर ते अप्लाय होऊन जाईल आणि बॅचची जी काही किंमत आहे ती 35%ने कमी होऊन जाईल. त्या पद्धतीने तुम्ही ॲपवरून बॅच परचेस करू शकता.
तर तीच इन्फॉर्मेशन पुन्हा एकदा की 29 ऑगस्ट पासून चालू होणारी बॅच 2 सप्टेंबर पर्यंत पहिले डेमो लेक्चर असतील. बॅचचं नाव प्राईम 7.0 या पद्धतीनं लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये बॅच अवेलेबल असेल. आणि ऑलरेडी मी डिस्काउंटच्या बाबतीत 35% जो की आपण स्वातंत्र्य दिनानिमित्त दिलेला जो डिस्काउंटचा पार्ट आहे तो पण आपल्याला या बॅचसाठी अवेलेबल असेल, जो की 15 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट याच कालावधीमध्ये असेल. त्यानंतर परचेस करणाऱ्या सगळ्या स्टुडंटला रेग्युलर फीसमध्ये ती बॅच परचेस करावी लागेल. तर ही झाली प्राईम 7.0 या ऑनलाईन बॅचच्या बाबतीतली एक डिटेल इन्फॉर्मेशन. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद. आणि हा व्हिडिओ बँकिंगची तयारी करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावा ही विनंती. धन्यवाद.